पहिल्या फेरीतील तिसरी मॅच टायगर फटेबल स्पॉन्सर गामंड वर्सेस जय बजरंग फटेबल स्पॉन्सर पालनापाडा. पहिल्या धावाला सुरुवात. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार दिनेश म्हात्रे. बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. केला काशीनाथ पवार. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल आत्ताकार अमेर कलाबाला चेंज जाईल. गेट मिडल वाढण्याच्या दिशेने जबरदस्त फिल्डिंग नरेश टोकरे यांच्या माध्यमातून जबरदस्त बॉल स्टॉप केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून अकाउंट एका धावाने ओपन झालेले पालनापाडा संघाचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर टू विकेटने शॉर्ट रनअप त्यांचा आहे. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. जाग्यावरनं कोणत्या प्रकारे फुटवर्क वापर होताना दिसत नाहीये. बॅटरच्या माध्यमातून चेंडू जाईल. डॉट जबरदस्त बॉलिंग करतायत या वेळेला दिनेश म्हात्रे. डॉट बॉल ची हाताळणी केलेली आहे. चांगले बॉलर आहेत या संघाचे. आता मात्र काही काळ नक्कीच थोडी लांब होते परंतु आता मात्र इन ऍक्शन ते परत एकदा कब्यासाठी केलेला आहे. पुढे एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर टू विकेटने बॉलिंग ट्रॅकवर समोर आहेत बॅटर कैलास चौधरी. दिशा दिली बॉलला केलं जाईल फ्लाइंग स्लिपच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 2 अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 2 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. बॉलर तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने सायकेलला काशीनाथ भवर आहेत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला. बॉलला चेंडू जाईल दीपक दिशेने. आसिफ याच्या माध्यमातून जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फेकी होईल बॉलची आणि या 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही हे बॅटर. जबरदस्त फिल्डिंग दर्शा आसिफ भाईच्या माध्यमातून आपण पाहिला. दीपक कव्हरच्या दिशेने फक्त 2 धावा मिळतील. या फटक्यावर धावसंख्या झालेली आहेत 4 धावा. धाव फलकावर 4 बॉल डिलिव्हर झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. राईट आर्म ओव्हर विकेटने सायकलला काशीनाथ भवर आहेत. त्यांच्याकरता हा 5वा बॉल असेल. फुलटॉस बॉल अमेर कलाबाला चेंडू जाईल. काउ कॉर्नरला फिल्डर आहेत नरेश टोकरे. फील्ड केला बॉलला फेकी केली जाईल. बॅकअप खराब आणि या 3 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आलेला पंचांचा. स्क्वेअर लेग पंचाच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा आणि रिव्ह्यूची मागणी केलेली आहे. त्याला हाईट फॅक्टर आपण चेक करणार आहोत. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. वेस्ट लाईनच्या वर किंवा वेस्ट लाईनच्या खाली बॉल डिलिव्हर झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत. डिव्हिजन टेक्निकल टीम देखील सज्ज आहे. त्यांच्या माध्यमातून दाखवलं जाईल हा बॉल नो असेल किंवा फेअर असेल. नो बॉल असेल. आणि या 4 धावा या बॉलवर प्राप्त होतील. धावसंख्या झालेली आहे संघाची 8 धावा झालेला आहे. फेट बॉल असेल हा बॉल. स्ट्रायकरला कैलास चौधरी आहेत. त्यांच्याकरता हा फेट बॉल असेल. मुक्त फटका खेळीत संधी असेल. बॉलर तयार.
ओव्हर पिच बॉल चेंडू जाईल या वेळेला डॉट. कमबॅक करणारा बॉल डिलिव्हर केलेला आहे बॉलरने. डॉट बॉल येताना दिसतोय. बॉल तयार पुढे सफल मारण्याचा प्रयत्न कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल डॉट. षटक संपलेलं आहे पहिलं. धावसंख्या झालेली आहे बिनबाद 8 धाबा. टिकून जाणे यार त्यांना. दुसऱ्या ओव्हरला होईल सुरुवात. गणेश सुकाट बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. टायगर पाटील प्लस मास्टर कामसंघाच्या माध्यमातून गणेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धाबा खर्च केलेले आहे दिनेश मात्रे या बॉलरने. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. सेकंडला काशीनाथ धोवर आहेत. पहिला बॉल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेट आहे. गणेश सज्ज होतील. यामध्ये मोठा फटका येईल का? फिल्डर आहेत चौपणाला नरेश टोपरे होते त्यांच्या माध्यमातून झेल ड्रॉप झालेला आहे आणि रनआउटच्या स्वरूपात बाद होतील बॅटर कैलास चौधरी. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये जय बजरंग पल्लापरा या संघाचे कैलास चौधरी बॅक टू द पवेलियन. सुंदर फटका टॅप केला बॉलला. चेंडू जाईल मिडऑफला. एक धावी कंप्लीट केली जाईल. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावसंख्या 10 वर पोहोचले गेलेले आहे. नवीन बॅटर प्रकाश सावर मैदानाच्या आतपर्यंत झालेले आहेत. स्ट्राईक एंडला आहेत प्रकाश अब्दुल. बॉलर तयार गणेश. पुढील बॉल असेल चक्कातील हाफ टॅगर बॉल. कटकाचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा दिला पंचांचा. ऑप्शनच्या भरपूर बाहेर बॉलची हाताळणी. व्हाईट बॉल येतोय. धावसंख्या 11 वर पोहोचले गेलेले आहेत. यावेळी बॅटचे फिल्डर आहेत दरम्यानला जहीर त्यांच्या माध्यमातून स्टॉप केला बॉलला. एक धावी कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या 12 वर ट्रान्सफर झालेली आहे. 12 धाबा डाव फलकावर लागला गेलेला आहे. प्रकाश सावंत त्यानंतर काशीनाथ धोवर आहेत या पल्लापड संघाचे बॅटर. त्यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत. बॉलर तयार गणेश. पुढील बॉल असली या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी सुंदर फटका. इथे दिलेल्या बॉलला चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. सचिन आहे कव्हर पॉईंटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण झाले त्याच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 13 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. 4 बॉल झालेले आहेत. भरपूर कमी धाव खर्च करतात यावेळेला गणेश. गणेश हे बॉलर 2 बॉलचा खेळ बाकी असतील. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होती. सायकलला प्रकाश सावर आहेत.
आपला गडबॉल मिस टाइम टू हवेमध्ये बॉलच्या खाली गणेश सुंदर कॅच कंप्लीट फलंदाज होईल बाद मिस्टर प्रकाश सावर बॅक टू द पवेलियन गॉल आणखी एक विकेट डाऊन झालेली आहे या पालनापरा संघाची मोठा फटका देऊन करण्याचा प्रयत्न होता परंतु मिस टाइम टू प्रॉपर करण्यात आला नाहीये बॉल आणि सुंदर कॅच कंप्लीट केलेल्या त्याच्या फलथ्रूमध्ये गणेश याने टप्पा क्रमांक 2 पालनापरा संघाला लागला गेलेला आहे परतावले गेल बॅटर प्रकाश याला फक्त सिंगल धाव त्याने बनवलेले आहे त्यांच्या जागेवर नवीन बॅटर इंटर झालेले आहेत भरत आलेले आहेत परत डोखोडे नवीन बॅटर इंटर झालेले आहेत त्याच्याकरता शेवटचा बॉल असेल या षटकातील गणेश जबरदस्त बॉलिंग त्याच्या माध्यमातून या ओव्हरमध्ये ते करत आहेत भरपूर कमी धाव त्याने खर्च केले आहेत या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल बाकी असेल स्ट्रायकिंगला भरत आहे नाशिकला काशीनाथ धवर जे सलामीला आले होते बॅटर अजून सुद्धा खेळपट्टीवरती आहेत गणेश पुढील बॉल असेल यामुळे सुंदर फटका फिल्डर आहे त्या ठिकाणी सचिन घाट त्यांच्या माध्यमातून सुंदर फिल्डिंग फेकी होईल बॉलची बॅकअप खराब झालेला आहे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावसंख्या झालेली आहे संघाची 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आता मला 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल पहिल्या इनिंग मध्ये 7.50 सरासरीने बॅटिंग करतायत जय बजरंग 40+ मार्चचा पालना प्रसंगाचे बॅटर 15 धावा धाव फलकावर 3 ओव्हरचा खेळ बाकी असतील या पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सामान संघाच्या माध्यमातून नवीन बॉलर अख्तर शेख नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक पसंती झालेले आहेत दुसरा ओव्हर टाकण्याकरता अख्तर शेख आलेले आहेत त्यांच्या अगेन्स्ट बॅटर आहेत काशीनाथ भोवर अख्तरबाई शेख या संघाचे पहिला बॉल अख्तरबाई शेख बॉलिंग ट्रॅकवर समोरील फलंदाज आहेत काशीनाथ भोवर त्याच्याकरता हा पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार ओव्हर पेज बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॅटची एज आणि फलंदाज बाद होईल काशीनाथ भोवर बॅक टू द पॅव्हिलियन कॉल आणखी एक धक्का क्रमांक 3 परतावं लागेल बॅटर काशीनाथ यांना चांगली बॅटिंग त्याची होती परंतु आता मात्र ते पाहिलं होतं बॅटची एज लागली होती विकेट कीपरच्या हातामध्ये झेल देऊन ते बाद झालेले आहे त्याच्या जागेवर नवीन बॅटर एंटर झालेले आहेत पांडुरंग सावर नव्याने एंटर झालेले आहेत संघाचे कर्णधार आहे त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल कॅप्टन नॉक खेळावे लागेल भरपूर विकेट डाऊन होताना दिसत आहेत या संघाचे पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल मोठे फटके नक्कीच मारावे लागतील हवाई सफर एक स्ट्राईक करावी लागेल या पहिल्या इनिंग मध्ये भरपूर कमी धावा आलेल्या आहेत पहिल्या बॉल मध्ये विकेट संपादन करतायत बॉलर अख्तरबाई शेख त्यांच्या माध्यमातून पहिली विकेट त्यांनी प्राप्त केलेली आहे नवीन बॅटर पांडुरंग सावर आलेले आहेत त्यांना देखील चमकदार कामगिरी करावी लागेल या पहिल्या इनिंग मध्ये बॉलर तयार पुढील बॉल असेल आजचा बॉल कट केला बॉलला डिस्प्ले झालेले आहे शॉट दरम्यानला एकदा कंप्लीट करायचा प्रयत्न आणि या 2 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर
तिचा धावाचा प्रयत्न मिसफील्ड झालेला आहे. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरने. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या झालेली आहे संघाची 18 धावा. धाव फलकावर धावसंख्या 18 धावा. बॉलिंग चांगल्या पद्धतीने होत आहे परंतु क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने साथ देताना दिसत नाहीये. कामन संघाचे बॉलर तयार. अख्तर भाई शेख पुढील बॉल असेल. राईट आर्म ओव्हर टू विकेट सायकलला आहे बॅटर. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटने चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन होत नाहीये. चेंडू जाईल या वेळेला डॉट. चांगला कमबॅक करतायत बॉलर अख्तर भाई शेख. त्याच्या माध्यमातून डॉट बॉलला आहे. वेलकम. बॉलर तयार. पुढील बॉल असेल. यावेळी सुंदर फटका हुक केला बॉलला. चेंडू जाईल डीप स्क्वेअरला. फिल्डर आहेत अजय म्हात्रे. बॉलला स्टॉप त्यांनी केलेला आहे आणि या 3 धावा कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. या 3 धावांनी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 21 धावा. धावसंख्येला वेग वाढवावे लागेल. चालना द्यावी लागेल. गती वाढवावी लागेल. या दोन्ही बॅटरला चांगले प्रयत्न करतायत. मैदानाची आतमध्ये स्ट्रायकरला पांढरे सावर आहेत. बॉलर तयार अख्तर भाई शेख. सेटमध्ये नेक्स्ट बॉल असेल. ओव्हर बिग बॉल. जबरदस्त कमबॅक. चेंडू पडला तर थोडासा बाउन्स झाला आणि विकेट जवळच्या हातात जाऊन दिसावं लागला हा बॉल. डॉट बॉलची समाप्ती सांगता झालेली आहे. या बॉलवर कमबॅक करतायत अख्तर शेख. सचिन होतील पुढे एकदा बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटने आपल्याकडे बॉल. डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट. षटक संपलेलं 3रं. धावसंख्या आहे 21 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीने बॅटिंग करतायत जय बजरंग पांडापूर संघाचे बॅटर. त्याला पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. घेऊया ड्रिंक ब्रेक. त्यानंतर कमबॅक करूया पुढील ओव्हर मध्ये. धावेचा प्रयत्न करा फिल्डिंग. लेसी क्रिकेट कामन संघाच्या माध्यमातून आणि या 2 बॅटरने नक्कीच फायदा. तर आपण या जागेचा फायदा भरपूर
चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतायत जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट आणि या 4 धावा कंप्लीट केलेल्या आहेत पळून पूर्ण केलेला हा चौकार आहे या चौकारासाठी धावसंख्या 25 अंकांवर पोचली गेलेली आहे 25 धावा पळून पूर्ण केलेला हा चौकार आपण पाहिलं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पांडुरंग सावंत नंतर बऱ्याच चौकडे आहेत मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट बॉलर तयार नरेश पुढेचा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट पुढील बॉल असेल आपला गडबड जबरदस्त बॉल याला डिलिव्हर केलेला आहे अपील लाऊड बॅटची एज फलंदाज बाद परत गोपुरी बॅक टू द पॅव्हिलियन गॉन जबरदस्त बॉलिंग नरेशच्या माध्यमातून परफेक्ट बॉल टाकला होता बॅटची एज लागली होती बाकीचं काम विकेट किपर अक्षरभाई शेख यांनी पूर्ण केलेलं आहे विकेट डाऊन होईल पल्लपडा या संघाची 25 असताना परतावं लागेल बॅटर भरत याला 5 धावा त्याने बनवलेल्या आहेत आपल्या संघाकरता त्यांच्या जागेवर नवीन बॅटर युक्त झालेले आहेत भानुदास जाबर आले आहेत स्ट्राईक एंड आहेत भानुदास जाबर बॉलिंग ट्रॅकवर पडवतात नरेश टोकरे राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होतील पुढील बॉल असेल ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा बॅटर बॉल संपर्क होत नाही चेंडू जाईल आपल्याला टॉट जबरदस्त बॉलिंग नरेश टोकरेच्या माध्यमातून संपूर्ण या 3 बॉल मध्ये राहिलेला आहे विकेट इकडे प्राप्त करतायत या ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतायत भरपूर वेग त्यांच्याकडे आहे पुण्याचा सज्ज होतील बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट पुढील बॉल असेल आपल्याकडे बॉल बॅटची चेंडू जाईल प्लॅन स्लिपला 1 धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सगळी धावसंख्या स्कोर कार्ड 26 या अंकांवर पोचले गेलेले आहे 26 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत पांडुरंग सावर आहेत ऑनेस्ट स्ट्राईक चांगले प्रयत्न ते करत या मॅच मध्ये त्याच्याकरता हा नेक्स्ट बॉल असेल नरेश टोकरे पुण्याच्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतील भरपूर कमी धाव त्याने खर्च केलेला आहे विकेट देखील त्याने प्राप्त केलेली आहे आता मात्र बॉल डिलिव्हर करण्यास तयार या वेळेला स्टेप आउट करून घालण्याचा प्रयत्न चेंडू जाईल मिडऑफच्या दिशेने 1 धाव कंप्लीट धावेचा प्रयत्न हलकेचे मिसफील्ड त्याचा फायदा उचलला दोन्ही बॅटरने या 2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर धावसंख्या झाली संघाची 28 धावा ऑन स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या बॉलर तयार नरेश टोकरे पुण्याचा बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर विकेटने आता मात्र हवेमध्ये बॉल चेंडू जाईल शॉट पाहिल्याच्या दिशेने फिल्डर आहेत त्या ठिकाणी जहीर अन्सारी फेक होईल बॉलची आणि फलंदाज यामुळे जर पाहिलं तर नक्कीच पूर्ण केलेल्या धावा पूर्ण केलेल्या आहेत एकंदरीत 3 संघाची धावसंख्या 31 अंकांवर पोहोचली गेलेली आहे षटक संपलेले आहेत चौथं धावसंख्या 31 धावा त्याला पाणी पडवायच्या मध्ये पाणी घेऊन जा धावसंख्या 34 धावा झालेली आहे 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर यानंतर होणारा मॅच या मल्हार फुटबॉल भाषा कोपण वर्सेस ओम साई फुटबॉल भाषा एनएसके दोन्ही संघाला रेडी राहायचं आहे टॉस करण्याकरता इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत ओव्हर नंतर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत कोमण संघ त्यानंतर आयोजक संघ आहे त्यांना विनंती केली जाईल टॉस बॉक्स मध्ये कॅप्टन आपल्याला पाठवायचा आहे इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल धावसंख्या झालेल्या संघाची 31 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर
वेलकम बॅक सर्वांचं पण एकदा मनपूर्वक अधिकारी स्वागत ओम साई फडकस मास्टर के धावसंख्या 31 धावा 31 धावसंख्या झालेले आहे 31 धावसंख्या 4 ओव्हरच्या सुरुवातीनंतर शेवटचा ओव्हर टाकण्याकरता शाहिदभाई अन्सारी बॉलिंग मार्क वर झालेले आहेत सेकंडला पांडुरंग साबर आहेत त्यांच्या बॅटवरनं एक चौकार आलेला आहे 12 ओव्हर ते खेळत आहेत स्ट्राईकला आहेत पांडुरंग साबर बॉलर तयार शाहिदभाई अन्सारी पहिला बॉल असेल या षटकातील राईट हाफ ओव्हर विकेट डिलिव्हर करण्यास तयार शॉट रन अप नाही पहिला बॉल या षटकातील आहे हाफ टॅकर बॉल बॅटची एक चेंडू जाईल डीप फाईनच्या दिशेने 2 फिल्डर आहेत त्या ठिकाणी स्टॉप केलाय बॉलला फेकी केलेल्या बॉलची आणि या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर धावसंख्या झालेली आहे 33 धावा 33 ऑन स्कोर कार्ड 5 बॉलचा खेळीतून बाकी आहे चांगले बॅटिंग करावे लागेल 50 ते 60 पर्यंत धावसंख्या पोहोचवावी लागेल या दोन्ही बॅटरला काय पुढील बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल मिळापच्या दिशेने फिल्डर आहेत त्या ठिकाणी दिनेशभाई मात्रे त्यांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे फक्त एक सिंगल धाव मिळेल जास्त काही मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला धावसंख्या 34 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 बॉलचा खेळीतून बाकी आहे तिसरा बॉल असलेल्या षटकातील राईट आर्म राऊंड विकेटने आडाबादने टॅच केला बॉलला चेंडू झाला लावून कार्पेट फिल्डर पण नरेश टोकरे सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे परंतु हलकीशी फेल झाली आहे त्यांच्या माध्यमातून याचा फायदा उचल दोन्ही बॅटरने यामध्ये जर पाहिलं तर बॅकअप खरा हाफ आणि या 3 धावा कंप्लीट 4 धावेचा प्रयत्न होत नाहीये जबरदस्त रनिंग मध्ये विकेट चांगले प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर पांडुरंग सावर आहे त्यानंतर जबरदस्त भानुदास आहेत त्यांच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग मध्ये विकेट आणि या 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत जबरदस्त फिटनेस आहे दोघांची आणि या मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघाकरता जर पाहिलं तर जीवाची आकांक्षा त्यांनी केलेली आहे धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न ते करत आहेत या मॅच मध्ये धावसंख्या झालेली आहे संघाची 37 धावा 37 रन्स ऑन स्कोर कार्ड 3 बॉलचा खेळ झालेला आहे 3 बॉलचा खेळ बाकी असेल अजूनही टीम मोठा फटका आलेला नाहीये षटकार किंवा चौकार एकही येताना दिसत नाहीये या पहिल्या इनिंग मध्ये पाल्लापाडा संघाच्या माध्यमातून 3 बॉलचा खेळ बाकी असेल या शेवटच्या ओव्हर मध्ये धावसंख्या 37 झालेली आहे पाल्लापाडा या संघाची जबरदस्त बॅटिंग करताय दोन्ही बॅटर भानुदास आहेत दर्शकाला स्ट्रायकरला पांडुरंग सावर आहेत मैदानाच्या आतमध्ये या बॉलेस बॉलर तयार शाहिदभाई अन्सारी पुढील बॉल असेल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेट नाही षटकातील 4था बॉल असेल ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला बॉलला चेंडू जाईल मिळवण्याच्या दिशेने रुकेश पाला होते त्यांना बेट करत बॉल चाललाय लॉंगॉनला 1 धाव 2 धावा कंप्लीट केलेला आहे दोन्ही बॅटरने 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत धावसंख्या आहे 39 लंकांवर पोहोचणी केलेली आहे 39 धावा जबरदस्त बॅटिंग करतात दोन्ही बॅटर बॉलर तयार पुढील बॉल असेल षटकातील या बॉलला सुंदर फटका परत ऑन ड्राईव्ह आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे भरत मागणे यांच्या माध्यमातून फेकी सुरेख आणि बॅटर होतील बाद पिक्चर पांडुरंग साबर बॅक टू द पवेलियन गॉन धावसंख्या 40 धावा धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि बाद झालेले आहेत पांडुरंग सावर चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे आपल्या संघात करता सिंगल अँड डबल्स जास्त धावा त्यांनी बनवलेल्या आहेत या पहिल्या इनिंग मध्ये त्यांच्या जागेवर नवीन बॅटर दयानंद आलेले आहेत दयानंद भोवर 9 सेकंडला आहेत स्ट्रायकरला भानुदास
यानं आपण पाहणार आहोत. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल या षटकातील डिलिव्हर करण्यास तयार शाहिद भाई अन्सारी. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला आपण पाहतोय. हातचा बॉल बहुत केला बॉल चेंडू जाईल लॉंगॉनला. एक गंभीर फिल्डर आहेत त्या ठिकाणी रुकेश सकपाल. त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. एक होईल बॉलची आणि फलंदाज होतील बाद मिस्टर भानुदास. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झालेली आहे 42 धावा आणि 43 धावांचे टार्गेट असतील टायगर मास्टर संघाला. माननीय भरत जाधव साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक खादिकाने स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भरत जाधव साहेब आलेले आहेत या स्पर्धेला भेट देण्याकरता. त्यांचं मनपूर्वक खादिकाने स्वागत आम्ही करतोय. आहेत पाल्लापडा या संघाने 43 धावांचं लक्ष्य असेल टायगर मास्टर कामन या संघाला. त्याला टॉस साठी यायचं आहे पोमन संघाचा कॅप्टन. त्यानंतर ओमसाई NSK संघाचा आहे. पोमन संघाचा करता चला या जय मल्हार 40+ मास्टर पोमन संघाचा कॅप्टन. टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. टॉस साठी या पोमन संघाचा कॅप्टन.
बॉलर तयार गंगाधर लोखंडे. नेक्स्ट बॉल असेल. आता मात्र आडव्या बॅटिंगचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. दिशाहीन बॉल गेल्यावर किल्ला बॉलरने अमंत गाव कर्ज कप्यात बॉलर गंगाधर लोखंडे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड 6 यांच्यावर पोहोचले गेलेले आहे. जबरदस्त ही स्पर्धा. निसर्गरम्य वातावरण चांगलं मैदान या स्पर्धेकरता नक्कीच प्राप्त झालेलं आहे. बाबा मैदान कॉमन रेल्वे स्टेशन बाजूलाच कॉमन रेल्वे स्टेशन आहे. त्या रेल्वे स्टेशन मधून वसई ते दिवा वसई ते पनवेल त्यानंतर पनवेल ते डहाणू अशा प्रकारच्या जर पाहिलं तर गाड्या नक्कीच धावत असतात. बॉलर तयार. सुंदर फटका. लॉफ्ट हेड ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहेत. स्कोर लेगला 1 बाउंस कनेक्ट केलेले बॉल आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या आता मात्र 8 वर पोचली गेलेली आहे. 8 धावा स्कोर कार्डवर. षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या 8. दुसऱ्या षटकाला सुरुवात. निलेश काकड बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. निलेश पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत गंगाधर लोखंडे या बॉलरने. आता मात्र निलेश हे बॉलर सज्ज होतील. बॉलिंग ट्रॅक वर आपल्या संघाकरता चांगली बॉलिंग करावी लागेल. या दुसऱ्या इनिंग मध्ये सायकलला आसिफ आहे. आसिफ आहेत स्ट्रायकिंग एजला. दोन्ही बॅटर चांगले प्रयत्न करतायत. टायगर मास्टर कामन संघाचे धावा त्यांना चेस करायची आहेत. जिम्मेदारीने बॅटिंग करावी लागेल. जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. जबाबदारीचं टॉनिक देखील प्यावं लागेल. या दोन्ही बॅटरला संघर्ष करावे लागेल. या दोन्ही बॅटरला आपल्या संघाकरता बॉलर तयार. निलेश काकड पहिला बॉल असेल. या षटकातील सायकलला आसिफ आहे. त्यांच्या दोन्ही बॅटर मध्ये एवढेच पुन्हा दाखले करतायत. कशा पद्धतीने धावा चेस करतील ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल डिलिव्हर करण्यास तयार. थोडा घाई करायची आहे. मला वाटतं भरपूर वेळ या ठिकाणी वाया जातोय. आपण देखील थोडस घाई करायची. क्विक खेळायचं आहे. बॉलर तयार. पहिला बॉल ओव्हर पिच बॉल. जबरदस्त बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न होता बॅटर होता. बॅटन बॉल कनेक्शन झाला नाही. चेंडू जाईल डॉट. सुरुवात मात्र झाली चांगली झालेली आहे या ओव्हरची. निलेश काकड हे बॉलर चांगल्या पद्धतीने त्याने बॉल डिलिव्हर केला होता. पुण्याचा बॉलिंग मार्क सज्ज होते. राईट अप ओव्हर द विकेटने यावेळी सुंदर फटका. लेफ्ट ड्राईव्ह. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावांचा चौकार. धावसंख्या झालेली आहे संघाची 12 धावा. 12 धावांना स्कोर का. जबरदस्त फटका साईडला अद्यावत केलेला बॅटर आसिफ याने स्टेप आउट करून बॉलला पाठवलेला आहे. कावकड बॉडी लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी धावसंख्या 12 धावा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा निलेश कमबॅक करावं लागेल. या बॉलरला 4 धावा त्याने खर्च केल्या पहिल्याच बॉलवर. आत्मविश्वासाने बॉलिंग करावी लागेल. सज्ज होती बॉलिंग ट्रॅकवर. राईट अप ओव्हर द विकेट सायकलला आसिफ आहे. त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल. ओव्हर पिच बॉल बिगल करता प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कनेक्शन झाला नाहीये. चेंडू जाईल या आपल्याला डॉट. 2 डॉट बॉल हाताळलेले आहेत या बॉलरने. 3 बॉल मध्ये 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. 3 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. या ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल या बॉलरने. या 3 बॉल मध्ये सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉल सुंदर फटका. चेंडू गेला लॉंग द कार्पेट फिल्डर आहे. तर दयानंद भवर मिसफील्ड. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. खराब क्षेत्ररक्षण. गुडघ्याला गाडीचा आधार आणि बॉलरला क्षेत्ररक्षकाचा आधार जर असला तर नक्की ते चांगल्या पद्धतीने बॉलिंग करू शकतील. परंतु यावेळेस मिसफील्ड झालेली आहे. दयानंद यांच्या माध्यमातून चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 16 वर.
पोचले गेलेले आहे. येता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका स्टेप आउट करून ड्राईव्ह केला, बॉलला चेंडू जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहेत पांडुरंग सावंत, सुंदर फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झालेली आहे, परंतु 2 धाव घेण्यापासून रोखू शकत नाही दोन्ही बॅटरला. धावसंख्या 18 या अंकांवर पोचली गेलेली आहे. जबरदस्त सुरुवात या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. आसिफ अँड रुकेश सकपाल आहेत. चांगली बॅटिंग करतायला आपला संघाकरता. बॉलर त्या निलेश काकड. या वेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉलच्या तालनी व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. मिळेल एक आपण धाव. एक्स्ट्रा धावा खर्च केल्या बॉलरने निलेश काकड. 19 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 24 धावांची गरज असेल. यावेळेस सुंदर फटका ऑन साईडला लाफते ड्राईव्ह. फिल्डर आहेत गंगाधर लोखंडे. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. त्याचा धावाचा प्रयत्न होत नाही. 2 धावा मिळतील या बॉलवर. षटक संपलेलं आहे दुसरं. धावसंख्या 21 धावा. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल आणि 22 धावांची गरज सावंत संघाला. यस, पाणी आपण घेऊन जा. घेतला जाईल. नंदकुमारजी भोयर, वेलकम. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आपल्याला विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये या. नंदकुमारजी भोयर मनपूर्वक अधिकारी स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. शुभ आगमन झालेलं आहे. मान्यवर कक्षामध्ये येऊन आपण बसा. दिग्गज मान्यवर या मान्यवर कक्षामध्ये दाखल झालेले आहेत. सर्वांचं स्वागत असेल. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अधिकारी स्वागत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. प्रकाश सावर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होती. पहिला बॉल असलेल्या षटकारी स्ट्रायकिंगला रुकेश सकपाळ आहेत. लेफ्ट हँडर बॅटर रुकेश आहेत ऑन अ स्ट्राईक. संघ बॅटिंग त्याच्या माध्यमातून झालेली आहे मागील 2 ओव्हरमध्ये. पहिला बॉल या षटकातील. यावेळेस ऑन साईडला सुंदर फटका. षटक पूल केला. बॉलला चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा करता चौकार. जबरदस्त फटका. यावेळेस दमन केलेल्या बॉलला पाठवलेला आहे लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या झालेल्या चौकाराने संघाची 25 धावा ऑन स्कोर कार्ड लागला गेलेला आहे. 25 धावा. धाव फलकावर एकही विकेट डाऊन झालेली या कामन संघाची. चांगले बॅटिंग करतायत या मॅच मध्ये रुकेश अँड आसिफ. बॉलर तयार प्रकाश. जबरदस्त बॉलिंग करावी लागेल उर्वरित 5 बॉल मध्ये. आता मात्र आडव्या नेखाचा प्रयत्न. संपर्क झाला नाही बॉलवर. चेंडू जाईल या वेळेला डॉट. कमबॅक करणारा बॉल डिलिव्हर केलेला प्रकाश याने. चांगली बॉलिंग करावी लागेल या मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग मार्क मध्ये जेवतील राईट आर्म राऊंड विकेटने. षटकातील तिसरा बॉल असेल. आता माझा सुंदर फटका. चेंडू जाईल फाईनल फिल्डर आहे डेप मध्ये. एक धाव कंप्लीट प्रयत्न करता दोन्ही बॅटर. बॅकअप करा. पर्याय 2 धावा मात्र पूर्ण केलेले आहे दोन्ही बॅटरने. धावसंख्या झालेली आहे
संघाची एकंदरीत 27 धावा धाव फलकावर लावल्या गेलेल्या आहेत. 3 बॉल झालेले आहेत. 6 धावा खर्च करतात. षटकातील 4था बॉल असेल. ओव्हर पेज बॉल लाभते ड्राईव्ह फटकावाचा सुंदर आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांचा षटकार. व्हॉट अ एफर्टलेस शॉट बाय रुकेश सकपाल. बॉलला पाठवलेला काउंटरने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अटॅकिंग बॅटर या संघाचे भरपूर उन्हाळे पासून झाले पाहिले आहेत. या बॅटरने ज्याला पाठवलेला आहे काउंटरने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या झालेली आहे 33 धावा धाव फलकावर. बॉलर तयार प्रकाश. आता मात्र कट केला बॉलला चेंज इंटू द गॅप. फिल्डर आहे शॉट मारला. बॉलला स्टॉप केलेला आहे. या 2 धाव कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. चांगली बॅटिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून या पहिला विकेट करता चांगली पार्टनरशिप त्यांनी बिल्डअप केलेल्या आहे. कामन संघाचे 2 बॅटर आहेत. संघर्ष यावेळी त्यांचा चालू आहे. चांगले प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहेत. दुसऱ्या इनिंग मध्ये प्रकाश सावर बॉल झालेले आहेत. या षटकातील 5 शेवटचा बॉल बाकी असेल. शेवटचा बॉल राईट आर्म राऊंड विकेटने सुंदर फटका हवेमध्ये. बॉल जाईल योमतला मध्ये. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईल बॉलचे आणि फलंदाज बाद. आसिफ बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. पहिली विकेट डाऊन झालेली आहे कामन संघाची. रनआउटच्या सर्वांमध्ये बाद झालेला बॅटर आसिफ. चांगली बॅटिंग केलेली आहे परंतु थोडेसे अपडेट राहिले गेलेले आहे. दुसऱ्या अवघडाच्या प्रयत्नामध्ये त्याचा जर विचार केला चांगली बॅटिंग त्याची राहिलेली आहे संपूर्ण या दुसऱ्या इनिंग मध्ये. आता मात्र ते बाद झालेले आहेत. त्याच्या जागेवर अख्तर शेख एंटर झालेला आहे. षटक संपलेला तिसरं. बहुसंख्य आहे कामन संघाची. 1 गडी बाद 36 धावा. 12 बॉलचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. विक्रा करता धावांची गरज आहे कामन संघाला. 7 धावांची गरज फक्त आणि फक्त 7 धावांची गरज आहे. 12 बॉल 7 धावांची गरज. अख्तर शेख नवीन बॅटर दाखल झालेले आहेत. टॉलमॅन अख्तरबाई शेख. आसिफने 15 धावा बनवलेल्या आहेत. 15 धावा करून ते बाद झालेले आहेत. त्यांच्या जागेवर अख्तर शेख एंटर झालेला आहे. 7 धावांची गरज. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. नवीन बॉलर भरत डोखोडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. त्याला 7 धावा डिफेंड करायची आहेत. चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये 7 धावा रोखावा लागतील या बॉलरला. 12 बॉल मध्ये चांगला कॉन्फिडन्स लेवलने बॉलिंग करावी लागेल. चांगला लाईन टू लाईन विकेट टू विकेट महत्वाचं आहे बॉलिंग करणं. पहिलाच बॉल वाईट बॉलचा इशारा पंचांचा. खराब लेन्सने खराब लाईन लेन्सने बॉलिंग करतायत भरत डोकफोडे. आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स कमी आहे. विचार करून बॉलिंग करावी लागेल. विचारपूर्वक जाणीवपूर्वक ही बॉलिंग त्यांना करावी लागेल. भरत यांना सज्ज होतील. राईट हँड होत विकेट. पहिला बॉल असेल. या बॉलला मानातून तलवार मात्र फिरणारी होती परंतु वार काय झाला दिसत नाहीये. चेंडू जाईल डॉट. कमबॅक करणारा बॉल डिलिव्हर करतोय बॉलर भरत डोकफोडे. कमबॅक करावं लागेल. बॉलिंग चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज होतील. राईट हँड ओव्हर टू विकेटने. सेकंडला अख्तरभाई शेख. पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा प्रेशर निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवर. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल टाकलेले आहेत या बॉलरने. कमबॅक करतात या मॅच मध्ये. 10 बॉलचा खेळ बाकी. 6 धावांची गरज. परत तयार. सुंदर बॉलिंग. पुन्हा एकदा डॉट बॉल. 6 बॉलचा खेळ बाकी. 4 धावांची गरज आहे टायगर स्पोर्ट्स कामन या संघाला. अख्तर शेख आणि रुकेश सकपाल आहेत मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच चांगली बॅटिंग करावी लागेल या ठिकाणी. या 6 बॉल मध्ये धावा त्याने चेस करायचे 4. संघर्ष करावा लागेल. स्वप्न मोठे ठेवा. त्याच्यासाठी रोज प्रयत्न करा आणि प्रयत्न करावे लागतील या
दोन्ही बॅटरला या 6 बॉल मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत. त्यांच्या अगेन्स्ट बॉलर असतील कोल्हापूर संघाच्या माध्यमातून धावा डिफेंड करण्याकरता बॉलर सज्ज होतील. पांडुरंग साबर एक्सपिरियन्स वर्सेस एक्सपिरियन्स बॅटल बदलेशी आतमध्ये रंगला जाईल. स्ट्रायकिंगला रुकेश सकपाल आहेत. त्यांच्यावर देखील जिम्मेदारी आहे या संघाची. कामन संघाची बॅटर आहेत रुकेश सकपाल. त्याच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने धावा आलेल्या आहेत, परंतु आता मात्र 4 धावा त्यांना चेस करायच्या आहेत, बनवायच्या आहेत या 6 बॉल मध्ये. जबरदस्त मॅच रंगत आता मात्र वाढलेला आहे या मॅच मध्ये. कोणता संघ विजयी होईल आपण पाहणार आहोत या 6 बॉल मध्ये. पांडुरंग साबर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. या धावा त्यांना डिफेंड करायची आहे. समोर आहेत बॅटर रुकेश सकपाल. देश वर्सेस देश असा हा मुकाबला दोन्ही संघाच्या माध्यमातून. अशक्य असे काहीच नाही, शक्य करावे लागेल. या 4 धावा बनवाव्या लागतील. तुम्ही जगात बदल घडवू शकता, त्यासाठी पहिले स्वतःला बदला आणि बदलावं लागेल. या बॅटरला चांगले बॅटिंग चांगले प्रयत्न करावे लागतील रुकेश यांना. हातातल्या लाईन्स वर कधी विश्वास ठेवू नका, मेहनतीवर विश्वास ठेवा. मेहनत करावी लागेल या 4 धावा बनवण्यासाठी कामन या संघाला. पांडुरंग साबर चला घाई करायची आहे. 6 बॉल 4 धावांची गरज. फिल्डिंग मध्ये परिवर्तन, फिल्डिंग मध्ये बदल. ऑन साइडला डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत. त्यानंतर शॉर्ट पडदान, शॉर्ट फाईलिंग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आहे, मिड ऑन, लॉंग ऑफ आहे. बॉलर तयार. पहिला बॉल पांडुरंग साबर. ओव्हर बिग बॉल लेफ्ट ड्राइव्ह. बॉलच्या खाली नाही कोणता फिल्डर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी विजयी षटकार आणि सामना जिंकलेला आहे टायगर स्पोर्ट्स 40+ मास्टर कामन या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन कामन संघ. हार्ड लक. जय बजरंग पालनापाडा टीम. षटकार मारून हा मॅच जिंकलेला आहे कामन संघाने. जबरदस्त बॅटिंग राहिलेले रुकेश सकपाल यांची शेवटपर्यंत नाबाद राहिलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स त्यांची राहिलेले संपूर्ण या दुसऱ्या इनिंग मध्ये शेवटपर्यंत नाबाद राहिलेले आहेत. त्यांच्या धावसंख्येवर जर नजर टाकली तर त्यांच्या माध्यमातून धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 25 धावा 11 बॉल एकत्रित